महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली। सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडेच राहील आणि भिवंडीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडेच राहील हे स्पष्ट झालं। या तिन्ही पक्षांच्या जागा देखील घोषित करण्यात आल्या। मवियाचं ठरलं, तिढा सुटला, लढा सुरू। जागांचा फॉर्म्युला जाहीर, ठाकरेच मोठा भाऊ। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मवियानं जागा वाटपाची घोषणा करत लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं। मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत जाहीर केलेल्या फॉर्म्युल्यानुसार ठाकरेंची शिवसेना 21, काँग्रेस 17 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 10 जागा लढवणार आहे। सांगली, भिवंडी आणि मुंबईतील जागांचा तिढा सोडवत मवियानं महायुतीपेक्षा जागा वाटपात आघाडी घेतली आहे। पूर्वीच्या महायुतीत बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनाच मोठा भाऊ असं म्हणायचे। आता तोच कित्ता गिरवत मवियाच्या जागा वाटपात उद्धव ठाकरेच मोठे भाऊ बनले। त्यात आपल्या वाटच्या 21च्या 21 जागांवरील उमेदवारांची घोषणा आधीच करून ठाकरेंनी मवियातील आपला दराराही दाखवून दिलाय। ठाकरेंच्या जागा आणि उमेदवार बघूया। रत्नागिरी सिंधुदुर्गातून विनायक राऊत, रायगडमधून आनंद गीते, मावळ संजोग वाघेरे, हातकणंगले सत्यजित पाटील सरुडकर, धाराशिव ओमराजे निंबाळकर, सांगली चंद्रहार पाटील, संभाजीनगर चंद्रकांत खैरे, परभणी संजय जाधव, हिंगोली नागेश पाटील अष्टीकर, बुलढाणा नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिम संजय देशमुख, जळगाव करण पवार, नाशिक राजाभाऊ वाजे, शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे, कल्याण डोंबिवली वैशाली दरेकर, ठाणे राजन विचारे, पालघर भारती कांबडी, दक्षिण मुंबई अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाई, उत्तर पश्चिम मुंबई अमोल कीर्तीकर, उत्तर पूर्व मुंबई संजय दिना पाटील। तर राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या आणि 2019ला महाराष्ट्रात अवघी 1 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसनंही मवियाच्या जागा वाटपात 17 जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या। काँग्रेसच्या जागा आणि उमेदवार कोण आहेत तेही पाहूया। रामटेकमधून प्रफुल्ल बर्वे, नागपूर विकास ठाकरे, भंडारा गोंदिया प्रशांत पडोळे, गडचिरोली नामदेव किरसांग, लातूर शिवाजीराव काळगे, सोलापूर प्रणिती शिंदे, कोल्हापूर शाहू महाराज छत्रपती, पुणे रवींद्र धंगेकर, नांदेड वसंतराव चव्हाण, अमरावती बळवंत वानखेडे, नंदुरबार गोवाल पाडवी, अकोला डॉक्टर अभय पाटील, चंद्रपूर प्रतिभा धानोरकर, तर धुळे जालना उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबईच्या जागेवर काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करणं बाकी आहे। विशेष बाब म्हणजे मागील काही दिवसांपासून सांगलीच्या जागेसाठी आग्रही असलेल्या काँग्रेसनं अखेर सामंजस्याची भूमिका घेत त्या बदल्यात उत्तर मुंबईचा पर्याय निवडलाय। तर मवियामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मात्र अवघ्या 10 जागांवर आपलं लक्ष केंद्रित केलंय। शरद पवारांना मिळालेल्या जागा आणि उमेदवार बघूया। वर्ध्यातून अमर काळे, दिंडोरी भास्कर भगरे, बारामती सुप्रिया सुळे, शिरूरमधून डॉक्टर अमोल कोल्हे, अहमदनगर निलेश लंके, बीडमधून बजरंग सोनावणे, भिवंडीतून सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, तर सातारा माढा आणि रावेरच्या जागेवर 1 ते 2 दिवसात उमेदवार जाहीर करणार असल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय। त्यातच भिवंडीच्या जागेवरून सुरू असणारा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील वादी सोडवण्यात पवारांना यश आलंय। दरम्यान मवियाच्या जागा वाटपात वैशिष्ट्य काय ते सुद्धा पाहूया। विभागवार पक्षाची ताकद पाहूनच जागांचं वाटप करण्यात आलंय। विदर्भात काँग्रेसला जास्तीत जास्त जागा दिल्यात। मुंबईसह कोकण पट्ट्यात ठाकरेंना झुकतं माप दिसतंय। काँग्रेसला मुंबईतील 6 पैकी 2 जागा उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत एकही जागा नाहीये। मुंबई बाहेर पालघर ठाणे रायगड कोकण पट्ट्यात काँग्रेसला एकही जागा नाही। राष्ट्रवादीलाही कोकण पट्ट्यात फक्त ठाणे जिल्ह्यात एकच जागा आहे। काँग्रेसच्या मागणीनंतरही भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे। काँग्रेसनं आग्रह करूनही सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडेच आहे। जागा वाटप तर झालं, आता एका दिलाने प्रचार करणार असल्याचं स्पष्ट करत नाना पटोले, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी मोदी आणि महायुतीवरही हल्लाबोल चढवलाय। आमचे नेते राहुलजी आणि आमच्या नेत्या सोनियाजींना या तानाशा सरकारने केंद्रातल्या काय ट्रीटमेंट दिलं हे आमचे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि देशाची जनता या सगळ्या ट्रीटमेंटला समजून आहे, या अपमानाला समजून आहे। सोनियाजींची तब्येत चांगली नसताना सुद्धा त्यांना त्या ईडीच्या ऑफिसमध्ये तासोनतास बसवून ठेवलेलं आहे। हा देशातला काँग्रेसचा कार्यकर्ता आणि देशातली जनता विसरलेली नाही आहे आणि म्हणून ह्या तानाशा प्रवृत्तीच्या विरोधात जी लढाई काँग्रेसने सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये जे आमचं इंडिया आघाडी आहे, आमचं राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे,
जागा वाटपाचा हा तिढा जो आहे हाच आम्ही आज संपुष्टात आणलेला आहे. शिवसेना ज्या 21 जागा लढते त्या 21 मी उमेदवार जाहीर केलेले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांना ज्या वेळेला वाटेल 1-2 दिवसात ते जाहीर करतील. पैसे मतदारांना त्यांच्याकडे सुपूर्द केले आणि वेळोवेळी जाणार याचं वाचन शिवसेनेने केले. 48 जागा आहेत त्यापैकी एकाही जागेवर आता मत राहील ते मत लिहिण्याचा नाही. तो 1 वाजताचा आहे. त्यामुळे ते सांगली असेल किंवा आणखी ते असेल याचं जे वाचन केलं त्या सगळ्याचा निर्णय 1 वाजतानी राहिलेला. मवियानं महायुतीपेक्षा जागा वाटपात आघाडी घेतली आहे, पण तेवढ्यानं काय होणार? सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचाराचा धुरळा कधीपासून उडवणार हेच पाहणं महत्त्वाचं. कारण सध्या तरी महाआघाडीतील मित्रांमध्येच एकमेकांविरोधात धुरळा उडताना दिसतोय. ते भाजपासारख्या महाशक्तीविरोधात लढताना परवडणारं नाही एवढं नक्की. चेतन सावंतसह अजय मानेसह प्रथमेश मोरे, पुढारी न्यूज.